राम माऊली, आता आम्ही चिंचोळे गावातनं निघालेलो आहे आणि आजचा दिवस 7वा. 6 दिवस कसे निघून गेले आम्हाला पण नाही कळालं. आज आम्ही आमचा दुपारचा स्पॉट आहे डोळवले गाव आणि आज आम्ही रात्री शिर्डीत पोचणार आहे. तर मी सर्व तुम्हाला पुढे दाखवेलच. आणि काल मी लवकर झोपल्यामुळे तुम्हाला अर्ध काय दाखवू नाही शकलो, पण तेवढं दाखवताना आलं तेवढं मी दाखवेल तुम्हाला कालचं. साईराम माऊली, आता आम्ही चहाच्या स्पॉटवरती पोचलेलो आहे. बघा आजचा चहाचा स्पॉट. सर्व साई बंधू इकडे चहा पित आहे. साईराम माऊली, आता आम्ही आहे साईल माऊलींसोबत आणि आता 6 दिवस कसे गेले हे काय कळालं नाही. साईल माऊली, काय 6 दिवस कसे गेले ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता तुमचा अनुभव? 6 दिवस म्हणजे असे पटकन गेले, असे समजलंच नाही. कधी एवढ्या लांब चालत आलो, साई बंधू भेटले काय आपल्याला. कधी पुढचा झेंडा, कधी मधी पालखीसोबत, कधी मागचा झेंडा. जाम मजा आली पालखीमध्ये. पालखी सेवा केली का ना तुम्ही? केली ना माऊली. काय बोलता? साईराम यश माऊली, आजचा लास्टचा दिवस आहे, तुम्हाला कसं वाटतंय? थोडं वाटतंय, चांगलं पण वाटतंय, थोडं खराब पण वाटतं. चांगलं कारण की ह्या कारणाने वाटतंय की उद्या फायनली पोचेल, आणि खराब ह्या कारणाने वाटतंय की आज लास्टचा दिवस आहे. मग आता वारी इकडे संपेल, मग आता पुढची तुमची तयारी कशी असेल? पुढची तयारी चांगली असेल थोडी. पुढच्या वर्षी पण थोडी अजून पोरं मी बोलवेल, माझे 2-3 मित्र साई बंधू बोलवेल. राम माऊली, आता आम्ही आसरेकर माऊलींसोबत आहे. आसरेकर माऊली, तुमचा 6 दिवसाचा प्रवास सांगा. फक्त चालायचं आणि बाबांचं नामस्मरण करायचं, बस एवढंच. आणि बाकी भजन काही कीर्तनात नाही. आणि रंगायचं. भजन कीर्तन करायचं, बाकी काही नाही. जय श्रीराम. जय श्रीराम. आसरेकर माऊली नुसते पळतायत एकटेच. साईराम माऊली, इथे गावात लाईट नसल्यामुळे बघा सर्व साई बंधू कसे फ्लॅशवरती येतात. खूप फ्लॅश आहेत पाठी. माऊली, आम्ही खूप वेळानंतर आता पालखी सोबत आलेलो आहे आणि पालखी खूप पुढे आहे आता थोडी. राम माऊली, आता तिकडे पालखी थांबलेली चहाच्या स्पॉटवरती. तिकडे विजू माऊली झोपलेले आणि ते आमच्यासोबत आता धावत उठून आलेले आहे. तिकडे आमच्यासोबत चालतात आता. साईराम. 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 साईराम माऊली, आता आम्ही सकाळच्या नाश्त्याच्या हॉलवर पोचलेलो आहे आता. साईराम. साईराम. मेरे मुंह में पानी आपने नहीं लिया ना अपना? अभी ऑटो खोलेगा जेबी. गरम गरम साईराम. लीजिए. आजच्या नाश्त्याला कांदा पोहे आहेत माऊली, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि सर्व आपले माऊली इकडे बसलेले आहेत. पालखी इकडे आहे. इकडे आता आम्ही नाश्त्याच्या हॉलवरनं निघालेलो आहे डोराळे गावात. आणि आता आमची जेवणवाड्याची सेवा आहे चौघांची. आणि पुढे आमच्या डोराळे गाव 3 किलोमीटर आहे. विजू माऊली. साईराम. आम्हाला विजू माऊली परत भेटलेले आहेत नाश्ता करून. साईराम माऊली, आता आम्ही डोरावळे गावात पोहोचलेलो आहे आणि इकडे बाबू माऊलीने आम्हाला पायनॅपल घेतलेला आहे.
माऊली आता पालखी दुपारच्या स्पॉटवरती पोहोचलेली आहे आणि बघा पालखी आलेली आहे इकडनं. सर्व साई बंधू इकडे भजन करतात. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता दुपारचं जेवण चालू झालेलं आहे आणि हे बघा आम्ही दुपारच्या जेवणाला बसलेलो आहे. इकडे बांधल भाऊ आहेत आणि तिकडे बाबू आहे. बाबू या तुम्ही येऊन जेवायला आणि आजचं जेवण बघू शकता तुम्ही. हॅलो हॅलो माऊली आता फायनली आम्ही शिर्डीत पोहोचलेलो आहे. खंडोबाच्या मंदिराच्या बाहेर आता आम्ही आहे. खंडोबाच्या मंदिरात आता आम्ही भजन करू आलेलो आहे. आता आम्ही लक्ष्मीबाईंची नवनाणी बघायला चाललेलो आहे. तिकडे भेटूया आपण. आणि आता आमच्यावर आलेले आहे जय माऊली आणि आमच्यावर आता वरुण माऊली आहेत. भेटू आपण लक्ष्मीबाईंच्या इकडे घरी. Yes,
लक्ष्मीबाईला ही नाणी दिलेली साईबाबांनी. ही बघा, ही 9 नाणी लक्ष्मीबाईंच्या पिढ्यानपिढ्या हे जपून ठेवलेली आहेत. हे बघा 9 नाणी. साईराम माऊली. आता आम्ही आलेलो आहे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात, कारण पालखी आता इकडे आलेली आहे फिरून सर्व शिर्डी. आता उद्या सकाळी परत दिंडी आहे 1 वाजता बाबांच्या मंदिरात जाणारे पालखी. हे बघा विठ्ठल रखुमाईचं मंदिर इकडे. आणि आता काही वेळातच जेवण चालू होईल, भेटू मग आपण जेवताना. आजचं जेवण विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात होतं आणि आता इकडे लाईट गेलेली आहे, तर आम्हाला बघा कसं जेवायला लागतंय. बघा इकडे राजमाऊली बसलेले आहेत आणि तिकडे बाबू माऊली आणि इकडे बांदल माऊली आहेत. या तुम्ही पण जेवायला. आता मी जेवायला चालू करतो, भेटूया जेवण झाल्यावर. साईराम माऊली. आता आम्ही स्पॉटवरनं बॅगा घेऊन चाललेलो आहे. बघा सर्व माऊली अशी बॅगा घेऊन चालले.